नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इतके दिवस ग्रीनलँड हा विषय मी घेतलेला नव्हता आणि उडत-उडत एक उल्लेख केलेला तुम्हाला आठवत असेल, की आत्ता तरी निदान नुसतेच तिकडून तिकडे शब्दफेक चाललेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अ, सध्या तरी काही अपडेट देण्यासारखं नाही आणि म्हणून मी तो विषय घेतलेला नव्हता. काल दाओसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोहोचले, त्यांची पूर्ण टीम पोहोचली. त्यानंतर त्यांची आणि नेटोचे सेक्रेटरी जनरल मार्क रट्टे यांची भेट झाली. ह्या भेटीनंतर अ, तात्यांनी असं जाहीर केलेलं आहे, की ग्रीनलँडमध्ये अमेरिकेला काय करायचं आहे, ह्याचा ढाचा आम्ही तयार केलेला आहे. तो रट्टे यांना मान्य आहे आणि त्यांनी जो मसुदा म्हणा, एक छोटासा फ्रेमवर्क असा त्यांनी शब्द वापरलाय, ज्याला मी ढाचा असं म्हणते. तर तो ढाचा जो आहे त्याची एक काय त्याला म्हणतात, एक रेषा जी म्हणतो आपण, तशी एक रेषा जर का तुम्ही बघाल, तर तिला नेदरलँड्सकडून मान्यता आलेली आहे, स्वीडनकडून आलेली आहे. आणखी डेन्मार्कचं प्रत्यक्ष मी वाचलं नाही, परंतु एकंदरीतच युरोपियन देश जे आहेत ते थोडेफार त्याच्या बाबतीमध्ये अ, पॉझिटिव्ह वाटतायत, होकारार्थी उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. आणि हा जो ढाचा जाहीर झालेला आहे त्याच्यासोबतच ट्रम्प यांनी जाहीर केलं, की त्यांनी जो ग्रीनलँडसाठी म्हणून युरोपच्या काही देशांवरती टेरिफ लागू केलेला होता, जाहीर केलेला होता, तो त्यांनी तात्पुरता मागे घेतलेला आहे. अ, एक लक्षात घ्या, ट्रम्प यांची ही स्टाईल आहे. ते पोश्चरिंग करतात. पोश्चरिंग करतात म्हणजे काय, की एखादा प्रश्न असतो. त्याच्या तुम्ही जर का डावीकडे गेलात, तर सगळ्यात शेवटचं टोक डावीकडचं हे आहे. सगळ्यात उजवीकडचं टोक काय तर हे आहे. ट्रम्प काय करतात, नॉर्मली माणूस ज्यावेळेला निगोशिएशन टेबलला येतो, तेव्हा तो असं मनामध्ये एक त्याच्या खूणगाठ असते, ठीक आहे बाबा, ह्या एका मर्यादेपर्यंत मी समझोता करू शकतो. त्याच्या पलीकडे जर का समझोता गेला, ते जमणार नाही. तेव्हा त्या रेड लाईन्स ज्या आहेत, तेवढ्या डोक्यात घेऊन माणसं निगोशिएशनला बसतात. पण ट्रम्प यांची परिस्थिती तशी नाही. ते पहिल्यांदा आधी थेट पहिली टोकाची भूमिका घेतात. म्हणजे अंतिम अस्त्र वाटेल एखाद्याला. ते अंतिम अस्त्र माझं ऐकलं नाही तर ते अंतिम अस्त्र आहे. हे पहिलं ते आकाशातला चंद्र दाखवतात आणि मग नंतर आता लोकांच्या लक्षात आलंय कदाचित, की ट्रम्प हे काही गोष्टींपासून मागे हटायला तयार होणार नाहीत आणि मग त्यानुसार इतर पार्टीज ज्या आहेत त्या स्वतःला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतात आणि तेच नेमकं इथे झालेलं आहे असं दिसतंय. तेव्हा आता सध्याला पहिल्यांदा त्यांनी जो फ्रेमवर्क ज्याला म्हणतो आपण, ते फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय केलेलं आहे, ते पहिल्यांदा आपण वाचू. हे जे ह्या बातम्या ज्या आहेत, ह्या बातम्या जवळ-जवळ सर्व पेपर्समध्ये आलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या संदर्भाने तुम्हाला इतरत्र सुद्धा ते वाचायला मिळू शकेल. तर जे इनिशियल डिटेल्स ज्याला म्हणतात, ते डिटेल्स काय आलेले आहेत, त्याचा आपण जर का विचार केला तर तुम्हाला दिसेल Trump Greenland framework are now emerging. They clarify the strategic intent with unusual precision. The deal reportedly centers on limited US access to small packets of land in Greenland. एक लक्षात घ्या, की हा जो ढाचा बाहेर आलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये ही जी टिप्पणी आहे ती वेलिना चकारोवा या रशियन विश्लेषक आहेत आणि अतिशय चांगलं लिहितात. माझा अंदाज असा आहे, की व्लादिमीर पुतिन यांच्यापर्यंत वेलिनांची पोहोच आहे असं दिसतं एकंदरीत त्यांच्या लिखाणावरून. तेव्हा त्यांचं आकलन महत्वाचं आहे कारण अखेर हा जो सगळा ग्रीनलँडचा तमाशा ट्रम्प यांनी जो उभा केला, त्याचं कारण काय होतं? मूळ पहिलं कारण हे होतं, की ट्रम्प यांनी असं सांगितलं होतं, की ज्या वेळेला अ, हवा बदलते आहे आणि ध्रुव प्रदेशामधला बर्फ इथून पुढे विरघळणार आहे.
तसा तो जर का विरघळायला लागला, तर आजच्या घडीला संपूर्ण गोठलेला जो समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये वाटा अ, उपलब्ध होतील. जसे आज तुम्ही समुद्री मार्गाने आज समजा मुंबईहून तुम्हाला कुठे आफ्रिकेच्या किनाऱ्याला जायचं झालं, तर तुम्ही जाऊ शकता. का? कारण तो समुद्र गोठलेला नाहीये. तसाच एक न गोठलेला समुद्र हा उत्तर ध्रुवावरती तयार होणार आहे. आणि ट्रम्प यांचं म्हणणं असं होतं, की आता सुद्धा हा जो कॉरिडॉर त्याला ते कॉरिडॉर म्हणतात, सागरी मार्ग जो आहे, तिथे आजच्या घडीला रशिया आणि चीन यांचं प्राबल्य दिसण्याइतकं प्रॉमिनंट आहे. तेव्हा आज तुम्ही जर का ते अडवलं नाही, तर तुम्हाला इथून पुढे या 2 शत्रूंचा मुकाबला करणं कठीण होईल. कारण इथून पुढच्या काळामध्ये तो मार्ग वापरून हे 2 देश अमेरिका खंडापर्यंत येतील. खंड म्हणते मी, देश नाही. अमेरिकन खंडामध्ये जसा कॅनडा येतो, तसे दक्षिण अमेरिकेतले सगळे देश येतात. हा सगळा मिळून एक अमेरिका कॉन्टिनेंट खंड ज्याला आपण म्हणतो तसा आहे. आणि इथपर्यंत ही माणसं पोहोचणार असतील, तर अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, हे त्याचं परसेप्शन होतं. आणि त्याच धर्तीवरती डोनाल्ड ट्रम्प हे सांगत होते, की ग्रीनलँडने अमेरिकेमध्ये सामावून जावं म्हणून त्याला आत्ताची सध्याचं सार्वभौमत्व ज्या देशाकडे आहे तो डेन्मार्क. त्यांनी त्याला कडाडून विरोध केलेला होता. सगळे युरोपीय देश हे डेन्मार्क सोबत राहिलेले आपण बघितले आणि सर्वांनी मिळून डेन्मार्कच्या सार्वभौमत्वासाठी त्यांना पाठिंबा द्यायचं ठरलं. एक विचित्र परिस्थिती अशी आलेली होती, की अ, अमेरिका ही नेटोचा भाग आहे. हे सगळे युरोपियन देश नेटोचा भाग आहेत. आणि सगळ्यांनी मिळून एखाद्या देशावर आक्रमण झालं, तर उरलेल्यांनी त्या देशाच्या मदतीला जावं असं सांगणारा नेटो करार सगळ्यांना मानतो. पण जेव्हा एक नेटो देश हा दुसऱ्या देशावरती आक्रमण करू बघतो, तेव्हा नेमकं काय होणार हा प्रश्न होता. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे ट्रम्प जशी टोकाची भूमिका घेतात, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं, की ग्रीनलँडमध्ये मी लष्करी कारवाई करणार नाही, ह्याची मी ग्वाही देत नाही. जे काय व्हायचं असेल ते होईल. ग्रीनलँड आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि वी हॅव टू गेट इट. तर अशी भूमिका घेतल्यामुळे हे सगळं पॉस्चरिंग त्यांच्या पॉस्चरिंगच्या विरोधामध्ये हे पॉस्चरिंग झालं. आणि मग परिस्थिती अशी आली, की एक नेटो देश उर्वरित नेटो देशांना एकत्र करून गेला. पण त्यांनाही कल्पना आहे, की आपलं लष्करी सामर्थ्य जे आहे ते अमेरिकेशी लढण्यासारखं नाहीये. आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांनी जो ढाचा तयार केलेला आहे, तो अतिशय महत्वाचा ढाचा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेलिना चकारोवा असं म्हणतात, की हा जरी इनिशियल ढाचा असला म्हणजे प्राथमिक ढाचा जरी एक बनलेला आहे, ढोबळमानाने तो बनवलेला नाहीये. त्याच्यामधले तपशील अतिशय स्पष्ट आहेत. नॉर्मली काय होतं, जेव्हा तुमचा पहिला ढाचा असतो, तेव्हा एक बुलेट पॉइंट म्हणतात तसा ढाचा तयार होतो. हा तसा नाहीये. त्याच्यामध्ये भरपूर तपशील अंतर्भूत केलेले आहेत, असं एलिना चकारोवा म्हणतात. आणि त्या पुढे असं म्हणतात, की अमेरिकेला ग्रीनलँडवरती सार्वभौमत्व नको आहे, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे संपूर्ण ग्रीनलँड हा जणू काही अमेरिकेचा 51वं राज्य होणार वगैरे, अशी काही कल्पना ही ट्रम्प यांच्या डोक्यात नाहीये. पण ग्रीनलँड मधले जी स्मॉल पॉकेट्स आहेत, म्हणजे इथे-तिथे पसरलेले काही भूप्रदेश जे आहेत, तिथे मात्र अमेरिकेला पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. आणि ते कशासाठी हवंय ते देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. की ग्रीनलँडला स्मॉल पॉकेट्स ऑफ लँड इन ग्रीनलँड. नंबर 2 ची गोष्ट त्यांना हवी आहे. डायरेक्ट यूएस इन्व्हॉल्वमेंट इन ग्रीनलँड्स मिनरल राइट्स. ग्रीनलँडमध्ये जी काही खनिजं आहेत, दुर्मिळ असतील किंवा कशी असतील, त्याच्या सर्वांच्या मध्ये अमेरिकेला प्राधान्याने स्थान मिळालं पाहिजे. अ, जर का त्याचं प्रोसेसिंग, कारण जेव्हा हवा बदलेल तेव्हा तिथेही प्रोसेसिंग कदाचित सुरू करता येईल. जनता म्हणजे पॉप्युलेशन जे आहे, जनसंख्या केवळ 50 ते 55,000 आहे आणि प्रचंड मोठा भूप्रदेश आहे. त्याच्यामुळे सध्याला जी बोंब होते ना, की बाबा पाणी दूषित होतं, अमुक होतं, ते सगळं तिकडे होऊ शकणार नाही. म्हणजे निदान जनसंख्येला त्याचा अपाय होणार नाही. म्हणजे ग्रीनलँड हा दुर्मिळ खनिजांच्या प्रोसेसिंगसाठी सुद्धा महत्वाची भूमी कदाचित ठरू शकते पुढच्या काळामध्ये. तिसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे, "एग्रीमेंट स्ट्रक्चर्ड विथ
इनडेफिनेट टाइम फ्रेम म्हणजे जे काही करार होईल त्याला कोणीही वेळेची मुदत घालू शकणार नाही, की बाबा हा 10 वर्षासाठी करार आहे, 20 वर्षासाठी आहे, असं असणार नाहीये. तिसरी गोष्ट अशी, की त्याचं इट इज एक्सप्लिसिटली डिझाईन्ड टू ब्लॉक रशियन इन्फ्लुअन्स ऑन द आयलंड अँड इंटिग्रेट्स ग्रीनलँड इंटू US गोल्डन डोम मिसाईल अँड स्पेस डिफेन्स आर्किटेक्चर. म्हणजेच अमेरिका जे स्वतःसाठी गोल्डन डोम आर्किटेक्चर तयार करते, जसं इस्रायलचा आयर्न डोम आहे, भारताने आपली आकाश डिफेन्स सिस्टीम तयार केलेली आहे, तसंच हे आहे गोल्डन डोम. आणि अमेरिका जो गोल्डन डोम तयार करेल त्या संरक्षणाच्या छत्राखाली आम्ही ग्रीनलँडला आणू, असं ट्रम्प यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी आणि ह्याचा हेतू हा रशियाला रोखणं हा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे एक महत्वाचं पाऊल आहे. इट ओपन्स द डोअर टू US बॅक्ड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. लँड, मिनरल्स अँड डिफेन्स आर बीइंग सिक्युअर्ड इन ए सिंगल इंटिग्रेटेड अरेंजमेंट. म्हणजेच या निमित्ताने अमेरिका ग्रीनलँडमध्ये मोठी गुंतवणूक करू शकते, तिथे पैसा टाकू शकते आणि एका एका प्रकारे जमिनीचा ताबा, खनिज आणि सुरक्षा हे तिन्ही विषय हे संयुक्तरित्या एकत्र जोडून बघण्याचा हा ढाचा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी म्हणते त्याप्रमाणे डेन्मार्कसाठी मी म्हणेन त्याला कसं म्हणतात, की तुमची लाज राखण्यासाठी म्हणून का होईना, पण एखादी पळवाट असते ना, ती हा ठीक आहे बाबा, माझं सगळंच गेलं नाही असं. शत्रू असला तरी देखील त्याला एक कव्हर द्यावं लागतं आणि ते कव्हर असं दिलेलं आहे, की डेन्मार्कचं सार्वभौमत्व जाणार नाही आणि संपूर्ण भूमीवर कब्जा करण्यापेक्षा जे काही छोटे-मोठे भूप्रदेश आम्हाला अत्यावश्यक आहेत, त्याच्यावरती आम्ही करू. आता एक प्रकारे तुम्ही बघाल ना, तर तुम्ही म्हणाल, की ह्या मसुद्याची गरजच काय एवढी? कारण आजच्या घडीला सुद्धा नेटोच्या करारानुसार अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये संरक्षणासाठी त्यांचे एकूण 20 तळ 19 तळ होते, त्यातलं एक फक्त आता कार्यरत आहे, उरले सगळे बंद केलेले आहेत. ते त्यांना परत सुरू करता येतील. कुठे अडचण होती? नेटोचा करार तिथेच होता. अडचण 2 ठिकाणी होती. एक म्हणजे खनिजांना ॲक्सेस नव्हता, जो ॲक्सेस ट्रम्प आता मिळवू इच्छित आहे. जो गोल्डन डोम ते म्हणतायत त्याच्यामध्ये ते संरक्षणाचं आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा कव्हर झालं असतं. पण जे कव्हर झालं नसतं ती खनिजं आहेत आणि त्या खनिजामुळेच कदाचित ट्रम्प यांनी हा डाव टाकला असेल. मी दुसरा एक महत्वाचा जो रेफरन्स वाचला तो असा आहे, की ते जे सगळं आहे ते नेटोच्या करारानुसार आहे, हे लक्षात घ्या. नेटोचा करार ज्या दिवशी संपेल त्या दिवशी अमेरिकेला तो ॲक्सेस मिळणार नाहीये. आणि मग मी नेटोतून बाहेर पडायचा निर्णय घेतला, तर ट्रम्प ना युरोपियन इतर देश आहेत त्यांची काहीही भ्रांत नाहीये. त्यांना भ्रांत आहे ती ग्रीनलँडची आहे. कारण ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या सार्वभौमत्वामध्ये आहे. म्हणजे ट्रम्पना अशी सिच्युएशन तयार करायची आहे, की मला पाहिजे तेव्हा मी नेटोमधून बाहेर पडीन. पण ग्रीनलँडचा जो माझा ॲक्सेस आहे, तो ॲक्सेस माझा कायम राहील. आणि हे करण्यासाठी म्हणून हा नवीन फ्रेमवर्क बनवलेला आहे. त्याचाच अर्थ असा, की अमेरिकेच्या डोक्यामध्ये जे घोळतं आहे, की नेटोचा अंत करायची वेळ आलेली आहे आणि कधी ना कधी अमेरिका त्याच्यातून बाहेर पडलेली आपल्याला दिसेल. युरोपला स्वतःचे जे मार्ग आहेत ते स्वतःला हाताळायचे असतील त्याच्यानंतर, पण अमेरिकेला ग्रीनलँडमधला ॲक्सेस त्यांचा शाबूत ठेवायचा आहे म्हणून एक हा स्वतंत्र करार केला जातोय, तो नेटो अंतर्गत नाहीये. जरी आता नेटो सेक्रेटरी जनरलशी बोलून ट्रम्प यांनी हे जाहीर केलं असलं, कारण आता सध्याच्या घडीला नेटोचे सेक्रेटरी जनरल तिथे आहेत, कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी समझोता करणं ही महत्वाची गोष्ट आहे. पण तरी देखील एक प्रकारे तुम्ही बघाल, की अमेरिकेने आपला जो स्वतंत्र मार्ग आहे, तो चोखाळायचं ठरवलेलं आहे आणि ती पसंती त्यांची बाजूला झालेली नाहीये. त्यामुळे युरोपनी असा ग्रह करून घेऊ नये, की ठीक आहे आता तर काय ट्रम्प यांनी हे मान्य केलं, तर ते काय आता नेटो सोडणार नाहीत. तर त्याची ही हमी नाही, हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, की हे जर का सगळं आहे नेटो आणि अमुक-तमुक, तर मग युरोपियन देशांना
मी काय आहे? तुम्ही ज्या वेळेला अत्यंत कळीचे भूप्रदेश समजा ग्रीनलँड मधले घेऊन बसलात आणि तिथे तुमचं फार आयर्न डोम पासून सगळं त्या गोल्डन डोम पासून सगळं तुम्ही तयार केलं इन्फ्रास्ट्रक्चर. तर इथून पुढे डेन्मार्कला आपलं सार्वभौमत्व तिथे दाखवायचं झालं, तर मार्ग काय आहे? म्हणजे आज जी परिस्थिती आहे त्याही पेक्षा वाईट परिस्थिती कदाचित ग्रीनलँडवरती आणखी काही वर्षामध्ये येऊ शकते. मग त्याच्यासाठी उत्तर म्हणून ट्रम्प यांनी काही गोष्टी महत्त्वाच्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक देशाला एक रोल बनवून दिलेला आहे आणि तो रोल कुठले आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स एंड कॅनडा will provide strategic enablers through NORAD modernization, space and missile warning, long range ISR and rapid reinforcement. चा अर्थ असा की जे टेक्नॉलॉजिकल छत्र जे पुरवायचं आहे तिथे त्याचे तपशील आणि दिशा अमेरिका आणि कॅनडा मिळून देतील या सगळ्याला. त्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन आणि नॉर्वे हे नॉर्थ अटलांटिक आणि आर्कटाईम मॅरीटाईम सिक्युरिटी बघतील. ते जे फिजिकल म्हणजे त्या ह्याच्यातला जो सगळा सर्व्हायलन्स आहे तो ब्रिटन आणि नॉर्वेवरती सोडला गेलेला आहे. अटलांटिक अँड आर्कटिक मॅरीटाईम सिक्युरिटी ही सुद्धा त्यांच्याकडे असेल. नॉर्थ अटलांटिक आणि मॅरीटाईम सिक्युरिटी. तिसरं जे आहे ते अंडर सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन, अँटी सबमरीन वॉरफेअर ह्या गोष्टी सुद्धा युनायटेड किंगडम आणि नॉर्वेला देण्यात आलेल्या आहेत. डेन्मार्कला काय आहे? डेन्मार्क अँड ग्रीनलँड विल प्रोव्हाइड सॉव्हरेन बेसिंग, आर्कटिक पोलिसिंग, पॉलिटिकल लेजिटिमसी. म्हणजे ग्रीनलँडच्या आतमध्ये त्या सीमांतर्गत डेन्मार्कनी जे काही पोलिसिंग करायचं आहे ते त्यांच्याकडे आहे आणि सार्वभौमत्वाचे जे बेस असतील ते डेन्मार्ककडे राहिल्यामुळे इथून पुढे ही अरेंजमेंट चालू ठेवण्यासाठी अमेरिकेने समजा 10 वर्षांनी सांगितलं की आता हा नाही आम्हाला हा भूप्रदेश पण पाहिजे, तर तोही देण्याची फॅसिलिटी जी आहे ती ठीकठाक करण्याचं जे काम आहे ते डेन्मार्कवरती सोपवलं गेलेलं आहे. स्वीडन अँड फिनलँड will contribute Arctic mobility, cold weather land forces, distributed basing and defense industrial capacity. म्हणजे स्वीडन आणि फिनलँडला सुद्धा मधाचं बोट दाखवलेलं आहे. जी काही इंडस्ट्री उभी करायची असेल ती इंडस्ट्री वगैरे हे जे आता मी वाचून दाखवलं, ही सगळी भूमिका जी आहे ती स्वीडन आणि फिनलँड वरती पोहोचवली आहे. ब्रिटन आणि नॉर्वेला एक काम दिलेलं आहे. डेन्मार्कला एक काम दिलेलं आहे. कॅनडाला एक काम दिलेलं आहे. अशा तऱ्हेने हा जो कॉरिडॉर आहे, तो कॉरिडॉर आणि त्याचं संरक्षण कसं करायचं याचा हा ढाचा बनवला गेलेला आहे आणि त्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की इनिशियल अंडरस्टँडिंग म्हणजे सुरुवातीला जे प्रारंभिक समझोता म्हणू आपण किंवा सामंजस्य हे या सर्वांचं एकत्रित ठीक आहे बाबा ह्याच्यावरती मी एकत्रित काम करू शकतो असं वाटेल असा हा ढाचा मसुदा तयार झालेला आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्यामधून वेलिना चकारोवा यांनी अतिशय महत्वाची टिप्पणी केलेली आहे आणि त्या टिप्पणीमध्ये त्या असं म्हणतात की इथून पुढे संपूर्ण जगामध्ये ही महत्वाच्या 2 टिप्पणी केल्या आहेत त्याच्यावर आपण नंतर कदाचित वेगळा व्हिडिओ करू. की इथून पुढे एखाद्या देशाचं सार्वभौमत्व, एखाद्या जमिनीवरचं सार्वभौमत्व हा मुद्दा महत्वाचा राहणार नाही न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये. पण असे हे जे मार्ग आहेत कुठचेही कॉरिडॉर्स असतील, लँड कॉरिडॉर असेल किंवा सी कॉरिडॉर असेल, ह्याच्या सिक्युरिटीचा मुद्दा महत्वाचा असेल. त्याच्या कंटिन्युटीचा मुद्दा महत्वाचा राहील आणि त्याच्या बेसिसवरती ह्या जगाचे पुढचे नियम बनवले जातील. हे त्यांचं अत्यंत महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे असं मला वाटतं. आणखी एक ऑब्झर्वेशन त्यांनी असं केलेलं आहे, की आजपर्यंत आपण ऐकलं की शीतयुद्ध, कोल्ड वॉर, अमेरिका आणि रशियामध्ये कोल्ड वॉर सुरू होतं. मग 90 साली जेव्हा रशियाचं पूर्ण विघटन झालं USSRचं, त्यानंतर एक काळ आला की त्याच्यानंतर परत दुसरं शीतयुद्ध सुरू झालं असं आपण म्हणत होतो आणि पहिलं शीतयुद्ध आणि दुसरं शीतयुद्ध यांच्या स्वरूपामध्ये बराच बदल झालेला होता. आता जे तिसरं शीतयुद्ध कदाचित तयार होईल, त्या शीतयुद्धाची
तुम्हाला जर का कल्पना करायची असेल, की काय होईल बाबा भविष्यामध्ये, तर त्याचे इंडिकेटर जे आहेत ते सगळे हाताची बोटं सगळी ग्रीनलँडकडे वळतील. आणि ग्रीनलँडकडे बघून तुम्ही ठरवू शकाल, तिसरं शीतयुद्ध कसं असणार आहे जगामध्ये. तर ह्या ज्या 2 टिप्पणी केलेल्या आहेत वेलिना चकारावा ह्यांनी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी काही काळ थांबले, कारण माझ्या लक्षात आलं, की केवळ शब्दांची नुसती फेकाफेक चाललेली आहे आणि काही ना काहीतरी सबस्टॅन्शियल हातात लागल्याशिवाय त्यावर व्हिडिओ करण्यात अर्थ नव्हता. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिलेलं आहे, की ते उगाचच तोंडाने गरम हवा सोडत नाहीत. ही हॅज सम पर्टिक्युलर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची उद्दिष्ट क्लिअर आहेत. ते ती बोलून दाखवतात. ते कुठेही लपवत नाहीत. बंद दरवाजा आड चर्चा करत नाहीत. ते उघड-उघड संपूर्ण जगाला सांगतायत, "मी अमुक करणार आहे." आणि ते जे अमुक करणारे म्हणतात त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक सुवर्ण मध्य आज जगाला गाठावा लागतोय. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती असेल तर मग अमेरिका, भारत यांचं ट्रेड डील असेल किंवा अन्य विषयांवरचं सामंजस्य असेल ते नेमकं कसं होईल? हा प्रश्न जसा तुमच्या मनात आहे तसाच माझ्याही मनात आहे. त्याची उत्तरं आपल्याला भविष्यामध्ये मिळत जातील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर हा व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्यात. नमस्कार.